स्वानंदी, हे कॉफी, फ्रेंडशिप, मूवी, डिनर, डेट. आठवतं 5 शब्दांची लव्ह स्टोरी. येस येस. येस, 5 शब्दांची लव्ह स्टोरी. आज डेट तो बनती है. हाँ आई बोल. हाँ इंद्रनील, अरे कुठे आहेस तू? आई तुम्हाला ऑर्डर दिली होतीस ना, जाऊन स्वानंदीला पिकअप कर म्हणून. तर मी आलोय, तिच्या क्लासच्या बाहेर थांबलोय, त्याची वाट बघतो. व्हेरी गुड, मला हेच ऐकायचं होतं. ए आई, थँक्स मी तुला म्हटलं पाहिजे. तू जर मला माझ्या बायकोची बाजू समजावून सांगितली नसतीस तर मला माझी चूकच कळली नसती आणि मग मी इथे आलोच नसतो तिची माफी मागायला. आई मी तिला सॉरी म्हणणार आहे आणि अशी चूक पुन्हा मी कधीच करणार नाही. थँक्यू इंद्रनील. आता दोघं जा, मजा करा, फिरा. हा येस, बाय. देवासमोर साखर ठेवायला हवी. इंद्रनील गेलाय स्वानंदीला भेटायला, देते साखर जरा. स्वानंदीने मागितली माफी. अगं ती माफी मागतच होती, हाड तट्टू अडून बसला होता. नशीब मी समजवल्यानंतर समजलंय तरी त्याला. देवासमोर साखर ठेवायला हवी, देतेस आणून प्लीज. हो. देव इतकं भरभरून देत असतो आपल्याला, आपण काय देणार ना त्यांना. निदान साखर तरी ठेवावी समोर. या वच्ची मावशी काय जादू करतात कळतच नाही, पण आमच्या बाईसाहेब एकदम सुधरून जातात त्यांच्या जादूने. देवा ही जादू टिकू दे हो. काय देवा, असाच पाठीशी राहा बाबा. संपदा आपण पसरलेल्या जाळ्यामध्ये शिकार करेक्ट सापडली. बघा, हो गॅस बारीक केला ना. हो हा. एकदम झालाय बेत. अरे ये आलात पण तुम्ही? हां सॉरी, जरा उशीर झाला मला. आणि इंद्रनील कुठे? नाही आलेत का ते? मग त्यांनाही कदाचित ऑफिसमधनं यायला उशीर होणार असेल. अगं असं कसं? पण भेटला ना तुला तो? नाही, मला भेटायला येणार होते का? तर काय म्हणू मी, तुला भेटायला म्हणून पाठवलं होतं मी त्याला. शपथ घातली होती म्हणून यायला तयार तरी झाला होता अगं तू. अगं आईने देवासमोर साखर पण ठेवली होती, भाऊजी तुला भेटायला येणार म्हणून. हो ना. मग कुठे गेले? मला क्लास जवळ कुठेच दिसले नाही. देवा, कुठे गेला असेल हा मुलगा? आधीच त्याला इतकं टेन्शन आहे ना, मला काळजी वाटते. ललिता एवढी पॅनिक होऊ नकोस. निरंजन फोन आहे. हो जरा लाव इंद्रनीलला फोनला. हा दादा, काय रे, काय झालं? अरे तिकडे काही झालं नाहीये मला. निरंजन, मला तरी मी बोलतो. आईशी बोल, आईशी बोल. हॅलो इंद्रनील, कुठे आहेस तू? तुला शपथ देऊन पाठवलं
बोलवलं होतं ना स्वानंदीच्या क्लासमध्ये, तिला घेऊन बाहेर जा म्हणून सांगितलं होतं ना. ऐकलं नाहीस ना तू माझं? झालं तुझं, आता बोलू का मी? अरे मग माझी सून बिचारी एकटी कशी काय आली घरी? आई मी तिकडे गेलो होतो, पण तुझ्या बिचाऱ्या सुनेने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. म्हणजे मी घरी आलो की बोलतो, मला आता मिलिंद बरोबर बाहेर जायचंय, मला उशीर होईल, तू जेवायला वाट बघू नकोस माझी. अरे तू आल्याशिवाय कसं? तू आधी घरी ये. आई तुला शपथ आहे माझी, तू जेवून घे, माझी वाट बघू नकोस, मला उशीर होईल प्लीज. इंद्रनील, बर बघते मी, पण तू लवकर घरी ये, उशीर नको करू फार. बाय. बंद कर. काय म्हणाले? मलाच विचारतेस काय म्हणाले? तो तुझ्या क्लासमध्ये आला होता आणि तू त्याच्याकडे न बघताच कशी काय निघून आलीस स्वानंदी? नाही, मला खरंच नाही दिसले ते. मग लक्ष कुठे होतं तुझं? मला संपदा ताई भेटली होती. कदाचित तिला बघून निघून गेले असतील. आणि ते काय म्हणू ग मी आता? हं? मला ना काळजी वाटते, जीव तुटतो ना, म्हणून मी सगळ्या गोष्टी करते. तू आणि तुझं नशीब. तुला सगळ्यांपेक्षा जर तुझी बहीण महत्वाची वाटत असेल तर मी तरी काय म्हणणार ना ग? नाही आई, मला ह्यांच्यापेक्षा ताई महत्वाची नाहीये, पण म्हणून ती अचानक समोर आल्यावर तिच्याशी बोलायचं पण नाही, हे कसं शक्य आहे? याच्यावर मी तरी काय म्हणू नका स्वानंदी? मला एवढंच वाटतं जे झालं ना ते चांगलं झालेलं नाहीये. असं सगळं व्हायला लागलं ना की खट्टू होतं ग मन. आई, आई तुमचं जेवण बाकी आहे. नको ग निलिमा, सगळ्या प्रकरणाने तोंडाची चवच गेली. कालची वाटते का मला इंद्रदेव? आई, बाबा तुम्ही तरी जेवून घ्या, मी बोलते आईशी. नको, ते नाही जेवणार, ओळखतो ना तिला. स्वानंदी, अगं स्वतःसाठी नाही, निदान ललितासाठी तरी इंद्राणीची नीट वाग. तिचं जीव आहे ग त्याच्यावर. बाबा, आता कशाला एवढी रडतेस? इतक्या दिवसांनी छान गप्पा मारत आई जेवत बसल्या होत्या, पण तू विघ्न आणलंस. निलिमा, काय झालंय तुला? काय बोलतेस तू? कळते का तुला? तुम्हाला नाही कळणार. सुनेच्या ना काही मर्यादा असतात. मी त्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीयेत ना, म्हणून नाही कळणार तुम्हाला. वहिनी, मला काय वाटतं माहितीये, कदाचित ना इंद्राणीला ती रस्त्यात दिसली असेल आणि तो सरळ तिला बाहेर सोडून निघून येणार. संपदाला बघून खूप भडकला असणार तो. तसं झालं ना तर उद्या सगळ्यांना कुल्फी देईन मी माझ्यातर्फे. मला वाटलं की मी तुला तर गमावलं कायमचं. हे तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही.